अरे अरे नरे नरे भाई या कसं काय रे मला रात्रीच का बोलून घेतलं? हो भाई अरे काय करू मला काही सुचत नाही. हो या ताईनं मी तोंड दाखवलं जागा ठेवून नाही. तिच्याकडून मोठी चूक झाली खरी पण काय करणार समजून तर आपल्याला घ्यावं लागणार आहे. काढू काहीतरी मार्ग. मार्ग आहे तो भाई पण ते ऐकायलाच तयार नाही. मी बोलतो तिच्याशी. तुम्ही समजून सांगा तिला नाही तर मारून टाकेल मी तिला. अरे अरे वेळ लागेल का तुला? मूर्खासारखा काहीतरी बोलू नको. चूक झाली म्हणून काय झालं? इतकी मोठी सजा देणार का तिला? हो भाई मग काय करू? अहो सगळं नकोच केलं आहे तिला. अहो सगळीकडे व्यापीचारी भेंडीचा पाऊस म्हणून सगळीकडे हिवत आहेच होतं. अहो सगळीकडे एकच चर्चा. अहो कंटाळा आला या सगळ्यांचा. तू नको लक्ष देऊ याकडे. हो भाई हो आज आम्हाला सोसायटीमध्ये बोलावून घेतलं आणि घर खाली करायला सांगितलं. ज्यांना आपल्या संस्कृतीची चाड नाही अशा लोकांना आपण सोसायटीमध्ये ठेवू शकत नाही असं ठणकावून सांगितलं त्यांनी. मी भेटीन त्यांना आता. हो भाई त्याचं काहीच चुकत नाही. इथे आमच्या बहिणीने माती खाल्ली आहे. अरे नरे अरे किती त्रास करून घेत आहेस. हो भाई त्रास होणार नाही का? गेले 5-6 महिने अहो आम्ही कुणाला नजर मिळू शकलो नाही. समजू शकतो पण यातून मार्ग काढू. मार्ग आता एकच. आम्ही तिच्यावर होऊ शकत नाही. अरे तिला एकदा पण आपण टाकू शकत नाही ना. हो भाई मग काय करू? अहो कोण आहे त्याचं नावही सांगत नाही. शांत हो मी बोलतो तिच्याशी. मिनल अगं ये मिनल मिनल बाहेर ये. भाई काय ना रे तिला तुम्ही समजावा. समजवतो. काय चाललंय बघत पुरी काय करून बसलीस कसे? आम्ही संस्कार द्यायला कमी पडलो की आमच्या संस्काराने आम्हाला दगा दिला. भाई मी याआधी मान्य केली आणि आताही मान्य करते. चूक झाली आहे माझ्याकडून. मग ती सुधारणार कधी आणि ती कशी सांग मला. एकटे कोण आहे त्याच्यावर गर्दी कर नाही तर गर्भपात नाही कर. मी समजेल तुला. नाही प्रत्येक वेळी टोकाची भूमिका घ्यायला हवी का? नाही माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय ह्याची जाणीव आहे रे मला. मला फक्त 1 महिना दे. मी या सगळ्यातून मुक्त करेन तुम्हाला. तो आला की मी निघून जाईन. अरे कुणाच्या वाट पाहते आहे? ज्याच्या भरोसा आहेत ना तो कवच लग्न करून मोकळा झाला आहे. पुन्हा बदल बोलतोस ना रे? ज्याच्याबरोबर हिने मजा मारली तो अक्षय हरणकोट कधी लग्न करून मोकळा झाला आहे. नरे अक्षयला काहीही बोल नकोस. इथे त्याचा काही संबंध नाहीये. मग ज्याचा संबंध आहे ना त्याचं नाव तरी सांग. सांगितलं ना 1 महिना थांब. तो आला की मी जाईन. थोडी तरी शरण बाकी असेल ना तर जा नको इथून. लाज पण वाटत नाही वर तो करून बोलायला. बेशरम कुठली. पुरी पुरी काय करून बसलीस का? आम्ही संस्कार द्यायला कमी पडलो की आमच्या संस्काराने आम्हाला दगा दिला. तुमचे संस्कार लाख मोलाचे होते. मीच त्यांना मातीमोल केलं. मला माफ करा भाई. मला माफ करा. मी माफ करेन का तुला? कारण काळजाचा तुकडा आहेस तू माझा. पण या समाजाचं का? हा समाज तुला कधीच माफ करणार नाही पुरी. कारण कुमारी माता ही आपली संस्कृती नाही.
तुम्ही जग आहात माझे. माझ्या जगाने मला माफ केलं म्हणून पावले मी माफ करीन का तुला? कारण तू माझ्या काळजाचा तुकडा आहे. पण या समाजाचं का? हा समाज तुला कधीच माफ करणार नाही. भाई, सगळेच रागावले तो माझ्यावर. तुम्हीही रागावलात तरी चालेल. तुम्हाला पण तर अधिकार आहे ना. तो अधिकार असला तरी रागवता नाही येणार मला. अक्षम्य अपराध घडलाय तुझ्याकडून, तरी मी तुला समजून घेईन. फक्त एक मेहरबानी कर माझ्यावर. जो कोणी आहे त्याचं नाव सांग आणि त्याच्याशी तुझं लग्न लावून देईन. 1 महिन्याचा अवधी द्या मला. गेले 5 महिने तुम्हाला हेच सांगत आहे. का तू वेळ घेत आहे? काय झालं मिनत, सांगशील का मला? काही नाही भाई. तो मुलगा तुझी जबाबदारी स्वीकारत नाही का? तसं असेल तर मला सांग. मी आता तुमची भेट घेऊन लग्न लावून देतो. नाही भाई, तो इथे नाहीये. तो बाहेर गेलाय. महिन्याभरात येणार आहे तो. तो आला की आम्ही लगेच लग्न करून घेऊ. तोपर्यंत या समाजाला तोंड देत राहणार का? इलाज नाहीये भाई त्याला. अगं पण तू आता का येत नाही? आहेत काही अडचणी. आणि पुढेही अडचणी आल्या असा सांगून नाही आला तर? नाही भाई, तो येईल. तो नक्की येईल. मिनल, तुला वाटत तेवढं सोपं नाही. अगं तो नाही आला तर जन्म मरणाचा प्रश्न तुझ्या पुढे उभा राहील. विचाराने गेली जाशील. मग मात्र तू एकटी पडशील आणि भयानक गुन्हा केला अशी जाणीव होईल. तेव्हा एकटेपणा तुला खायला येईल. म्हणून म्हणतो पोरी, आत्ताच बोल आणि लग्नाचा लवकर निर्णय घे. भाई, आमचं बोलणं झालंय म्हणूनच मी 1 महिना मागते ना. पोरी, तू तुझे सर्व मार्ग स्वतःच बंद करून घेत आहे. पोरी, काय करून बसलीस घे? भाई, तुम्हीही पाठ फिरवणार माझ्याकडे? माझ्या मागे माझाच भरोसा राहील. माझ्या मागे तुझं काय होईल याची चिंता आहे मला. माझा मलाच भरोसा नाही. आज आहे तर उद्या नाही. नाही भाई, तुम्हाला काही होणार नाही. भविष्याच्या पोटात काय वाढून ठेवले हे कुणाला सांगता येत नाही. माझी तब्येत फार काळ साथ देईल असं वाटत नाही. म्हणून म्हणतो पोरी, मी आहे तोपर्यंत लवकर लग्नाचा निर्णय घे. नाहीतर तुझे हे सर्व जगणं मुश्किल करी. आई पोरी, आई तुझ्या पुढे मी हात जोडतो. आई तुझ्या पुढे हात जोडतो. भाई, हात जोडू नका.
त्या वेळेला आत येऊ का प्लीज? हो ते ना. बस. थँक्स. हा, माफ कर मला असं अवेट आलो आहे. बरं तुला सांगून यावं तर तुम्हाला फोनही उठत नाही. तुझ्या ऑफिसमध्ये गेलो तर तिकडं कळलं की तू एक हप्ता ऑफिसला नाहीच गेलीस. त्यामुळे ऑफिसमधून डायरेक्ट इकडं आलोय. मिनल काहीतरी बोलतोय तुझ्याशी. हो ऐकते. मग बोलत का नाहीस? घरी कोणीच नाही का? नाही, सगळे सिनेमा पाहायला बाहेर गेले. मीच त्यांना सांगितलं. त्यांचं लग्न झाल्यापासून ते कुठेच गेले नव्हते. सर्विस घरी आहे का? त्यालाही घेऊन गेले. मग तू का नाही गेलीस? सहज. ऑफिसला पण सहज जात नाही का? हो सहजच. मग मला का टाळतेस? तू लग्नाशिवाय वेगळं काही बोलत नाही म्हणून बोलणं टाळते. तुला नाही. अर्थ एकच होतो. तू गैरअर्थ करून घेतोस. तुला मी किती वेळा सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायला नाही जमणार, निदान अजून काही वर्ष तरी. पण तुलाच लग्नाची घाई आहे, त्याला मी तरी काय करू? आई मला नाही ग. माझी आई किती दिवस आजारी आहे. तिला माझं लग्न पाहायची खूप इच्छा आहे. तिच्या इच्छा ही पूर्ण करू शकलो नाही तर मी स्वतः कधी माफ करू शकत नाही का मेघना? मग एखादी चांगली मुलगी पाहून लग्न कर. आईची इच्छाही पूर्ण होईल आणि तुझं लग्न. अगं बा आपलं प्रेम आहे ना तुझ्यावर. मग मी का पाहिजे तुझी मुलगी आणि का करायची याची लग्न? कारण आपलं होणार नाही म्हणून. अगं तेच ऐकायचं मला. आपलं का होणार नाही लग्न? तुला मी कारण याआधी सांगितलंय. मी माझ्या कर्तव्याचा भार वाढला. एकाचं लग्न झालं असलं तरी दुसऱ्याचं शिक्षण अजून बाकी आहे. त्यांच्यासाठी घर घेणे. असं किती दिवस आम्ही भाड्याच्या घरात राहायचो? अगं इतकं सोपं असतं का मिलन? अगं लग्न तुझी करून तू तुझी कर्तव्य पार पाड ना. कशी कशी? लग्न करून आले तर त्या कर्तव्यात अजून भर पडणार नाही का? अगं तुला तिकडे काही पाहावं लागणार नाही याची मी तुला खात्री देतो. तुझी सगळी कर्तव्ये मी पार पडीन. मी काय तुझ्या सोबत असेल. पण माझ्या आईसाठी प्लीज आपण लग्न करूया ना. म्हणूनच सांगते, तू तुझं कर्तव्य कर आणि मला माझं कर्तव्य करू दे प्लीज. आपली कर्तव्य लग्न ह्या जर गोष्टी दोन्ही होणार असतील तर ते तुला का नको आहे मिळेल? तू त्या दोन्ही गोष्टी एकाच चौकटीत बसवायला पाहतोस, जे मला शक्य नाही. पण ते तुला का शक्य नाही मिळेल? कारण माझ्या आयुष्यात दुसरा कुणी आला. काय? मला त्याच्याशी लग्न करायचं, तुझ्याशी नाही. कळलं तुला? तू खोटं बोलतेस ना मिनल? सांग ना, खोटं बोलतेस ना? नाही, मी खरं सांगते. मला नाही वाटत मिनल. अगं काय झालं सांग ना. अगं काय बघतेस माझ्याशी? प्लीज यार अक्षय, तुला एकदा सांगून कळत नाही का? तुला सांगितलं ना, तो आहे माझ्या आयुष्यात आता. मग आपलं प्रेम खोटं होतं का? आपलं प्रेम खरं होतं, तू खरा होता. पण ते एका पॉइंट पर्यंत ठेव ना. अरे किती गोंजाळून बसतोस त्या प्रेमाला. मी निर्णय घेतलाय, तू पण घे ना आणि संपवून एकदाचा हा टॉपिक. इतकं सोपं असतं का मिनल? अवघडही काही नसतं, फक्त योग्य वेळी निर्णय घेता आले पाहिजे. अगं आयुष्यभराच्या नात्याला तू एका टॉपिक त्याच्यात ज्या नात्यात मला राहायचंच नाहीये तर त्याला मी जपत तरी का बसायचं? किती सहज बोलतेस का मिनल तू? काही जमेल, फक्त प्रॅक्टिकल. बरं अक्षय, तू आता निघतोस का? बघ रात्रीची वेळ आणि आपण दोघेच घरी आहोत. सोसायटी काय बोलेल याची मला खूप चिंता वाटते. सो प्लीज. सारे नशे निखारे
हसले निवारी विझले सुखाचे दिले उसासे अरे विकी, अरे सर्वेश कसा आहे? बसा ना भाई. नमस्कार भाई. अरे अमित, अरे कसा आहे? एकदम मजेत आहे. तुमचं कसं चाललंय? एकदम ठीक. कॉलेज कसा चाललाय? कॉलेज एकदम मजेत चाललो आहे. अभ्यास व्यवस्थित करतस ना? मस्त चाललाय. चला निघतो मी. आता सावकाश जा. सर्वेश चल, मी पुढे आहे. स्टेशनवर तुझी वाट पाहतोय. ठीक आहे, पुढे होतो मी येतो. येतो मी. सर्वेश, काय बोलणार होतात ना? हो भाई, तुम्ही ताईशी एकदा बोलाल का? काही दिवसापासून खूप विचित्र वागते आहे ती. तिच्या स्वभावात कमालीचा बदल झालाय. ऑफिसमधून पण उशिरा येते आणि कोणी काही विचारलं तर उलट उत्तर देऊन सगळ्यांचा सन्मान करते. भाई अहो, याआधी माझी ताई अशी नव्हती. मी भेटून बोलेन तिच्याशी, नको काळजी करू. बरं, तू उद्या घरी येऊन जा. काकीने बोलवलंय तुला. का हो भाई? माहित नाही, पण मात्र तुझी सारखी आठवण काढत असते. अहो, दादा आणि ताईचा तिरस्कार करून जर मला माया लावणार असेल तर मला तरी पटायला हवं ना ते. हो, होईल बदल हळूहळू. दादामध्ये नाही का परिवर्तन झालं? हो, पण त्याचे मित्र त्याची पाठ सोडायला तयार नाहीत. घरी येऊन धमक्यात येत आहेत. हो, ते माझे कानावर आलं आहे. त्या विक्रांतला पण जाऊन मी सहमत दिली आणि त्या नरेनला पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायला सांगितलं. पण आमच्याकडे तुमचा लक्षच नाही. अरे राजू, ये ये. अरे कसा आहे? चला माझा भरून दे हो. मी एकदम ठीक. मग हेच सांग ना. आणि तुला काय मध्ये मध्ये तोड ना अभ्यास आहे काय? मध्ये तोंड घालताय. मग मला पण समजला अभ्यास ना तुला मध्ये मध्ये तोंड घालताय. पाहिलं भाई? अहो, याचं नुसतं ऐकत राहायचं. अरे बाबा, पण नको ऐकू. आमचं ऐकून तुझा काय भला होणार नाही. जा अभ्यास कर. जा इंजिनियर जा. आई किती दिवसाने भेटल्या त्यांच्याशी बोलायला जायचा. बरं बरं, बोला तुम्ही. भाई मी येतो. होय. कल काढताय इंजिनियर हो. अभ्यास करा नीट. राजू, काय म्हणतोस रे? दुसरा काय नाही, बायकोने तुमच्यासाठी भेट दिल्या आणि ती घेऊन जाया. अरे ते तुला समजायचं नाही. माझी बायको प्रेमल आहे. त्यांनी बायकोसाठी भेट आईसाठी भेट दिली. अरे राजू, काय दिलंय तरी काय तिनं? ते काय मी सोडून बघतलंय नाही. मला काय सोडून बघत नाही त्यांनी काय. आई 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 नाही भाई. आई भाई याऊ बरं भाई, मी काय सोडून बघत नाही. माझी बायको लय प्रेमल आहे. म्हणजे गाय हाय, गाय हो गाय. मग खाते काय? गंमत. अरे गंमत केली रे छोटीशी. ही तुम्ही पण गमत करता. आता तूच गमतीशीर आहेस तर करा ना आम्ही पण छोटीशी गंमत. मला नाही आवडली तुमची गंमत. एक दिवशी या भिक्याने पण अशीच गंमत केली होती. भिक्या? कोण भिक्या? हो हा भिक्या? त्या पांडूच्या घराच्या बाजूचा. अरे तुझा मला घर पण माहित नाही. काय माझा ह्याला घर नाही माहिती? कमाल झाली. भास्कर भास्करचे पाठचा तो मी. बरं बरं अशी यांनी गंमत केलेली. बरं, त्या भिक्याचं काय झालं? त्याचं काय नाही झालं. त्याचं काय झालं? काय स्वप्नाय झाला, काय पोरगा झाला त्याला. काय बेस आहे तो. अरे त्याने काय गंमत केली तेच सांगणार होतास ना. हा त्यांनी गंमत केली बस, दुसरं काय नाही. एवढीच. धन्य आहेस रे बाबा, धन्य आहेस. तुझ्याशी बोलत बसलो तर मला तू वेडा करशील. चल येतो मी. अहो बाई थांबा, बायकोने भेटले एवढे प्रेमान ते घेऊन जा. थांबा मी पण येतो. चला चल. माझी पण कामं आटपली. चल भेट्या.
आया ई पुया ऊ या या याऊ आणि या गाई हित या याऊ याऊ. अरे सर्वेश, अरे सर्वेश, काय हो भाई? तर येतो मी. अहो पण ताईला भेटून जात आहे ना? अरे ती उशिराच येते ना, मी उद्या भेटीन तिला. ठीक आहे. चल येतो. सर्वेश हाय. तू पुन्हा का आलास इथे? ए चल, मला अडवणारा तू कोण? मी नरेनला भेटा आलोय, त्याला बाहेर बोलव. तो तुला भेटणार नाही. मुकाट्याने चालतो. नाही गेलो तर काय करणार? तुला धक्के मारून घराबाहेर काढेल. ए मनात आलं ना तर दारोदारी भीक मागायला हवे. भीक मागायची वेळ तर तुझी येणार आहे. काय बोला साला? विक्रांत, सोड त्याला. सर्वेश, तू आज जा. अगं पण ताई, तुला आज जा सांगितलं ना मी. काय टायमिंग आहे तुझा? आता का आलाय तिथे? अगं आता काय आणि पुढे काय येतच राहणार. एक दिवस तुला रस्त्यावर आणणार. भ्रमात राहू नकोस. वेळ बदलायला वेळ लागणार नाही. ती वेळ माझ्यावर मी कधीच येऊ देणार नाही. तुला उद्ध्वस्त करायचं स्वप्न पाहत आहे मी. भर रस्त्यात थोबळत मारला होतास माझ्या, आणि तुझ्या या भावाने माझ्या गळ्यात हात घातला. यावर चर्चा झाली आपली. पण चर्चा संपली नाहीये. ही आता मी संपवणार आहे. कारण ज्या ज्या वेळी मिलनांचा बरोबर असेल त्यावेळी आजच्या बरोबर असेल हे विसरू नकोस. अरे तिने तुला तिच्या आयुष्यातून कधीच बाजूला गेलंय ते विसरतोयस का तू? याचा विचार तू करू नकोस. तुला फक्त एवढंच सांगेल, दूर राहा, तेही माझ्यापासून. चला अजून एक भर पहिली 4 मारणार, तिथं तू 5वा. कुठे येऊ सांग. साल्या तुला तुझ्या घरी ढोकात नेहमी करणार नाही. चल निघी चल. हे मिलन समजावून सांगा याला. काही गरज नाही समजण्याची. तू निघ आता. ठीक आहे निघतो मी. लवकर तुला तुझ्या अवकात दाखवतो. चल. अक्षय, तू का आमच्या वादात पडतोय? कारण मला तुझी आणि या घराची खूप काळजी वाटते म्हणून. काही गरज नाही आमची काळजी करण्याची. सगळं तू ठरवू नकोस. तू हवा तसा तुझी मर्जीने निर्णय घेतलास, मग मी काय करावं हे ठरवले तू कोण? तुला कुणासाठी काय करायचं ते कर, पण प्लीज आमच्यासाठी काहीच करू नकोस. अहंकाराचा बोलून खूप कमजोर असतो मिळणार. तू स्वतःला गाडून घेतं. अहंकार नाही हा माझा, आत्मसन्मान आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या रक्षणाचा, तर माझं रक्षण करणारी माझी माणसं आहेत माझ्या आयुष्यात. तू तुझी लाईफ आनंदाने कर. अगं माझ्या आयुष्यात मी तुला बदला केला नाही, तर तू मला बदला केलाय. तेव्हा मला काही करण्याचा किंवा माझी काळजी करण्याचा तो हक्क गमावलाय मिळणार. हे बघ, जे काही असेल मी तुला. मिलन काय होतं होते? बस इथे काय होते? मिलन 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 काय होतं तुला? ताई, ताई हो काय होते तुम्हाला? ताई, ताई अगं ताई काय होतं तुला? हे ताई ताई दादा काय झालं ताईला? पूर्वी ताई अगं काय होते तुला? कदाचित तिचा बीपी लो झाला असावा. पूर्वी जा पटकन पाणी घेऊन ये. अगं ताई काय होतं तुला? ताई, ताई हो.
काय झालं? नरेन तू जरा शांत राहा ना प्लीज. थांब तू. नाही काय प्रकार आहे हा? नरेन अरे आपण नंतर बोलू ना शांतपणे. अरे शांतपणे बोलायचं काय का? अरे पण पूर्वी बोलू दे त्याला. मी नाही, आता तू बोलत आहे आणि आम्ही ऐकणार आहोत. मग ऐका, मला दिवस गेले. काय? अगं ताई तुला असं बोलायला लाज वाटत नाही का गं? नरेन नरेन तू जरा शांत राहा ना प्लीज. अगं कशाला बोलू राहू? नरेन नरेन ऐक ना माझं. अगं हिला ताईचा नाही तर हिला आईचा दर्जा देतो आहोत. पण ही काय बोलून बसली? अगं हिला ताई म्हणायची पण मला लाज वाटते आहे. अगं यासाठी आपल्याला बाहेर पाडून प्लॅन केली होती काही, कारण हिला आपल्या खाण्याने धंदे करायचे होते. नरेन नरेन प्लीज आता तरी शांत हो ना. अगं त्या दिवशी पाहिलंच ना, आपण जेव्हा बाहेर आलो तेव्हा हे दोघेच आतमध्ये होते. केवढा मोठा धोका. सर्वेश, तुला काय बोलायचं नाहीये का रे? अगं ताई बोल ना, हे सगळं खोटं आहे. अगं ताई बोल ना. अगं माझी ताई अशी काहीच करू शकत नाही. अगं ताई सांग ना. अगं हे सगळं खोटं आहे. नरेन, सांग ना. मला माफ करा, पण मी जे बोलले तेच खरं. मला दिवस गेले. बस ताई माफ कर तुला. अगं ताई नव्हे तर तुला आईचा दर्जा देत आला हो. आणि तू उगीच पाडून त्याचा केंदा मिळून आमच्यावर खोटी माया करत होती. अगं तुझे हे भालेले रूप आम्ही कधीच ओळखू शकलो नाही. अगं या घराच्या आजूला कलंकित करणारी कलंकित आहे तू. कलंकित. अगं आता या घरातील सगळ्यांचा विश्वास गमावून बसले. अगं तुला ताई म्हणायची पण लाज वाटते मला. हे सर्वे अरे हिला सांग ना. अरे हिला सांग ना. हिला माझ्या वजन जवळ दूर केला रे. दूर केला. नाहीतर हिला मी मारून टाकेल. मारून नरेन टाकेल. नाही तू असं काही करणार नाहीये. अगं ताई काय केलं रे तू? अगं आता मी या समाजाला काय तोंड देऊ? अगं तुला एकदा पण विचार करावाचा नाही वाटलं का आमचा? अरे असं वागून कसं चालेल? कॉलेजला जात नाहीयेस, अभ्यास करत नाहीस आणि आता जेवण पण कमी केलंयस. अरे का असं वागतोयस? अरे झाल्या प्रकाराचा सगळ्यांनाच त्रास होतोय ना. मग मग म्हणून आपण ताईला त्रास देणं योग्य आहे का? आता माझ्याकडून काय त्रास होतोय तिला? तू असा गप्प गप्प राहतोयस ना, याचाच तिला जास्त त्रास होतोय. मग मी काय करू? अरे मग बोल ना तिच्याशी. तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोलून टाक आणि मोकळं हो. नरेन तर बोलतोयच आहे ना तिला जे वाटेल ते. मग तू पण बोल ना. अरे झाले ताईकडून चूक, पण आता लग्न करून सुधारते ना ती. मग हे मला सांगण्यापेक्षा दादाला सांग ना. मी काय बोलतोय का तिला? दादाच बोलतोय ना. हो, एक बोलतो आणि दुसरा गप्प राहतो. अरे अशाने दोघेही त्रासात देत आहे ना तिला. बहिणी, अगं तू मला चुकीचा समज आहे. खरं तर ताई असं काय करेल यावर माझा अजूनही विश्वास नाही. पण लोक तिच्याविषयी जे काही बोलतात ते नाही ग सहन होत. अरे ते बोलतात कारण तुम्ही ऐकून घेता. अरे का ऐकून घेता? आपल्या घरचा प्रश्न आहे ना रे. मग आपल्या माणसाच्या मागे आपणच उभं नाही राहायचं तर मग? अरे आपल्याकडून चुका होतात ना तेव्हा त्यांना माफ करून एक संधी द्यायची असते.
सजा देऊन मरण यातना द्यायच्या नसतात. अगदी बरं बोललीस बघ वहिनी. आपल्या परे सोना त्रास होईल असं कधी वागावं नाही. अरे तुला माहित आहे का आम्ही इथे काय बोलत आहोत ते? थोडं ऐकत पण जा ना. आणि काय रे, प्रत्येक वेळी तुला मस्करी कशी सुचते? सर्वेश, मस्ती करण्याआधी परिस्थितीचा अंदाज घेत जा. सर्वेश, सर्वेश. अहो टेन्शन मध्ये आहे तो, म्हणून असं बोलून गेला. तुम्ही म्हणावं नका घेऊ. नाही नाही, हे मनाव घेत नाही. अशी ऐकायची सवयच आहे मला. बघा, मनावर घेत नाही म्हणताय आणि मनाला लावून घेताय ना. ऐक वहिनी, बरं ते जाऊ दे. काम काय आहे ते सांग. काय रे? कामच्यासाठी आले मी. काही रे, काम काही नाहीये आता. काय काम काय नाही? दुसरा येते का काय काम करायला? नाही रे, कोणीच येत नाही. आता आम्हीच करतो आणि कदाचित यापुढेही आम्हीच करू. पण का वहिनी, माझं काय चुकलं काय? नाही हो भाऊ, तुमचं काही चुकलेलं नाहीये. पण तुम्ही आता खरंच आता येऊ नका इकडे. अहो नरेनला नाही आवडत ते. काय नरेनला मी इथं आलेला का नाही आवडत? माहित नाही हो. आणि मिनंताई काय बोलल्या? काही नाही. ते आहेत रूम मध्ये, तुम्ही बोलून जा त्यांच्याशी. येते मी. अगं पण वहिनी अशी का बोलली? आणि मी इथं आलेला नरेनला का नाही आवडत? कारण तू या घरच्या इज्जतीवर हात टाकला आहेस. ए काय बोलत रे? नाही कळलं? अरे मिनलची आणि तुझी अख्ख्या सोसायटीमध्ये चर्चा आहे. ए, हरामखोरा! थांब. माझ्या अंगावर येण्याचे परिणाम काय होतील हे माहिती आहे ना? साला तोंडात ताई आणि मनात बाई. बसा बोललास तेवढा. अरे गरीब आहे पण बेईमान नाही. मिलनताई मला सख्या बहिणीसारखी आहे. अरे तिच्या विषयीचा असा विचार माझ्या मनाला कधी शिवून पण जाणार नाही. पण ज्याने कोणी तिच्यावर हा आरोप आणलाय त्याचा हात तोड्याशिवाय राहणार नाही. अरे मग लोक उगाच बोलतात का? अरे कोण बोलतोय? त्याला माझी लहान साल्याचा हात तोडून हातात देतो. वा रे चोरा. अरे चोर कधी बोलतो का मी चोरी केली म्हणून? चल, एका मिनिटासाठी मी मान्य करतो की तुझा याच्याशी काहीही संबंध नाही. अरे मग कुणाच आहे त्याचा शोध का नाही घेत? अरे बहीण बोलतोस ना, पण बहिणीचे रक्षणच करता येत नाही तुला. ए तू मला सांगू नकोस. खरं तर तुझी तो उभं राहण्याची पण लायकी नाही. इथं उभं राहण्याची माझी लायकी नाही आणि ते पण या घरात. अरे ज्या घरातल्या मुलीने लग्नाआधीच आपलं तोड काळ केलंय. काय झालं? सत्य टोचतंय ना? मग हे मान्य कर आणि आपल्या अवकादीमध्ये राहायचं. फेकलेल्या तुकड्यावर जगणारा तू माझी लायकी काढतो. अरे फेकलेल्या तुकड्यावर जगणारे तुझ्यासारखे कुत्रे असतात. मी मेहनतीचा तुकडा खातो आणि ह्या मेहनतीच्या तुकड्याचा तुला अजून अंदाज नाही. आपल्या लायकी काढले. आता याच्या पुढे काय बोललास तर उचलून आपटीन. चल चालता पाहिजे. नाही राजू, ही वीज लोक आहे. यांना जा म्हटलं तरी जात नाही. तर यांना धक्के मारून हे म्हणावं लागतं. राजू जा तू, त्याचं काय करायचं ते बघतो मी. सोडू नका हराम करायला. काय बोला? बस, ही दादागिरी तुझ्या घरी, इथे नाही. का? ही सासरवाडी आहे तुझी? सांगतो तुला. राजू जा तू, तुला खूप कामं असतील ना. हो पण सोडू नका हे हराम करायला. मला काय पण बोलतोय. ए तू इथे कशा आलास? अरे तू इथे काय येतो? तुझ्या येण्यात आणि माझ्या येण्यात खूप मोठा फरक आहे. तू ह्या घराला भोवतला येतोस आणि मी सावरायला. अरे थकशील रे तू. आता तर कुठे सुरुवात झाली आहे आणि त्यात विनलने स्वतःहून नाव खराब करून घेतलंय आणि माझं कामही खूप सोपं झालं आहे. विनल बद्दल बोलण्याची तुझी योग्यता नाही. तुझी काय योग्यता? प्रेम एकीवर लग्न दुसरीशी कसं जमतंय तुला? आणि एवढं सगळं करूनही मिनल तुला इथे उभी करते? कमाल आहे. अरे नक्की लाज कुणाला नाही, तिला की तुला? तुला काय माहिती मिळलं होतं? तिच्याविषयी काही बोलू नको, सांगितलं तुला ना.
कारण मी मीनलवर प्रेम केलंय. अरे मग तुझ्या या प्रेमाला अर्ध्यावर सोडून दुसऱ्या मुलीसोबत का लग्न केलंस? ते तुला का सांगू? ते मीनलला माहिती आहे का केलं आणि कशाला केलं ते. नाही, खरं कारण मी सांगतो तुला. तुला तुझ्या प्रेमाचा फक्त उपभोग घ्यायचा होता आणि जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र तू हात वर केलेस आणि दुसरं लग्न करून मोकळाही झालास. तुला काय माहिती आमच्याबद्दल? अरे 10 मुलींच्या भावनेची गेलून त्यांना ऐकून होतो जरा हैवान तू मला जबाबदारी चालून देणार? कुणाच्या भावनाशी खेळलो रे मी? ती जणांची नावं घेऊ रे. पैसा आणि दादेवीच्या बलावर कित्येकांचा उद्ध्वस्त केलाय. आता ते थांबव सगळे, नाहीतर एक दिवस तुझ्यातला हैवान तुला संपेश्वर राहणार नाही. अरे ती वेळ आल्यावर पाहू. वेळ येईल आणि निघून जाईल पण ती तुला मोका देणार नाही. तेव्हा माझं उद्या फक्त पश्चाताप. तेव्हा मनाने नव्हे तर जगाने ही बघशील. एवढी भयानक अवस्था होईल तुझी. काय कल्पना आहे ते तुझ्या? तात यायला हवी. माझ्या मरणाच्या कल्पना कसल्या करतोस रे? मृत्यू मलाही चुकणार नाही तसा तू तुलाही चुकणार नाही. अरे यात विशेष काय आहे? मृत्यू हे अंतिमते आहे, खरं आहे, पण ते पुन्हा द्यायचं आणि कसं द्यायचं हे त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. अरे एकदा आपली कर्म काय ती पहा आणि त्या भयान शांतीची एकदा कल्पना कर. तिथे फक्त तू आणि तुझ्या भोवती फक्त मृत्यू सावट असेल तेव्हा तुला ती लोक आठवतील ज्यांना तो आठवलायस. माझ्या जीवनाची भविष्यवाणी खूप छान केलीस रे. भविष्य नव्हे, वास्तव आहे. कारण तुझी इतकी भयान करणारा मी तुला कळलं आहे. बाप रे, किती मोठी स्वप्न पाहतोस रे. मी कुणाला कसं उद्ध्वस्त केलं याची आत्ताच तर पोती वाचलीस ना आणि तरी मला तू संपवण्याचे स्वप्न बघतोस. झोप नाही, निर्धार आहे माझा तुला संपवण्याचा. कर प्रयत्न बघ यश का ते. आणि नाही झालं तर पश्चाताप करण्याची वेळ आहे तुझ्यावर. हे मात्र विसरू नकोस. कारण माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मीच संपवल्याशिवाय राहत नाही. उदाहरण तुझ्या समोरच आहे आणि त्यात तुझं आताच लग्न झालंय आणि त्याशिवाय तुझी बायकोही खूप सुंदर आहे रे. मी शरीरावर कमी काळजावर जास्त वार करतो तेव्हा माझ्या नादाला लागू नकोस. अरे चुकाने संसार कर ना. कशाला नको त्या भानगडीत पडतोय? उगाच नुकसान करून घेशील आणि त्यात तुझ्या बायकोचा बळी देशील. दुसऱ्याच्या आया बहिणी म्हणजे तुला स्वतःची बापडवली काय रे? हरविया चला काही विचार करशील. श्याम आईला म्हणत पाहिलंस. आता विचार नाही करणार, कृती करणार, फक्त कृती. आता कोणत्याही कृती करणार नाही करणार तुला. ठीक आहे, निघतो मी. बोल तू तुझ्या पहिल्या बायकोशी आणि घे माझ्या मारून. कशाला अशा मूर्खाच्या नादाला लागतोय? किती नीच आहे तो माहिती आहे ना तुला? का काळजी वाटते का तुला माझी? हो. का मिनल माझी काळजी वाटते तुला? तू आमच्यासाठी तुझा जीव का धोक्यात टाकतोस? प्रॉब्लेम आमचे आहेत ना, मग आम्ही फेस करू नये सगळ्यांना. माझा प्रश्न हे होतं नाही मिनल. अक्षय, तू आता एकटा नाहीयेस. अरे लग्न झालंय तुझं. तू स्वतः बरोबर तुझ्या बायकोला अडचणीत का टाकतोयस? कुणीही असं येणार नाही. बाय द वे, तुला खूप बरं वाटलं असेल ना मी लग्न केलं ऐकून? हो, जेव्हा तुझं लग्न झालं हे कळलं तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. माझं लग्न झालं हे तुझ्याबरोबर असं सगळ्यांना वाटतं, पण ते लग्न नाही, एक तडजोड आहे आम्ही आमच्या मनाशी केलेली. म्हणजे मला तू हवी होतीस आणि निजमला मी, आणि माझ्या आईला माझं लग्न. त्या अंतरुणाला केलेल्या माझ्या आईला माझं लग्न पाहायची खूप इच्छा होती, पण तू लग्नाला तयार नव्हतीस. तिला माझी चांगली मैत्रीण आहे, समजदार आहे. आईशी पण तिचं खूप वर्षापासून चांगले संबंध आहे. ती तिला आईच्या ठिकाणी बांधायची. फक्त आईच्या इच्छेसाठी आपण हे लग्न करूया असा तिने मला पर्याय सुचवला. तुझ्या आयुष्यात मी तुझी चांगली मैत्री म्हणून राहील अशी तिने मला खात्री बनवून दिली. आणि तू तो पर्याय मान्य केलास? हो, मान्य करण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते. अरे मग जेव्हा आईला कळेल तेव्हा? 4 दिवसात कळलं तिला. आमच्या वागण्यातला आणि बोलण्यातला अर्थ कळला तिला.
तडजोड करता आली, पण पती पतीचं नाटक नाही वाटत आलं ग. मग काय बोलली आई? काहीच नाही. 4 दिवस गप्प होती. 5व्या दिवशी कायमचीच गप्प राहिली. न बोलताच निघून गेली. अरे हे काय बोलतोय तू अक्षय? का वागलास तिच्याशी असा? अगं तू वागली माझ्याशी अशी? अगं आम्ही फसवलं म्हणून दुखावली नाही ती, तर माझं प्रेम हरलं म्हणून दुखावली ती. मला माफ कर रे अक्षय, मला माफ कर. पुन्हा कुणाला माफ करू आणि मी कुणाची माफी मागू? नाही माझ्या प्रेमाला अर्थ उरला, नाही नीलमच्या त्यागाला. मी माझ्या प्रेमासाठी झुरतो आहे आणि नीलम तिच्या प्रेमासाठी. एवढं दिसत असून पण मी काही करू शकत नाही ग मिनल. अक्षय, झालं ते सगळं विसरून तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करणं. नीलमचा स्वीकार कर. अगं तुझ्या इतकं प्रॅक्टिस होत नाही येत ग मला. व्हावं रे कधी कधी. समाज फक्त दोष दे, मग देऊ दे. निदान आपण आपल्या मर्जीने वागतो आहोत ह्याचं तरी समाधान मिळेल स्वतःला. अगं इथे माझं मन मला साथ देत नाही, तिथे या समाजाचं काय घेऊन बसली? मनाला पण सावरायला हवं रे. तू आपल्या दोघांच्या मनाचा विचार करण्यापेक्षा नीलमच्या मनाचा विचार कर. अरे समोर सगळं दिसत असतानाही अग्निकुंडात उडी घेतली तिने. तिच्या त्या त्यागाचा विचार कर. आणि राहिला प्रश्न माझा, तर तू तर माझा सगळ्यात जास्त तिरस्कार करायला हवा. कारण मी तुझ्या भावनांशी खेळलीये, तुझा विश्वासघात केलाय मी. तू माझा विश्वास बसतेस असं तर म्हणशील तर का? हा माझा तुला प्रश्न आहे. तुझ्या काची उत्तरं दिलीत रे मी, पण ती मनाला पाटल्यासारखी नाही मिळणार. मग तो तुझा प्रॉब्लेम, माझा नाही. मी तुला किती वेळा सांगितलं की मी तुझ्याशी बोलण्याचं, तुझ्याशी भेटायचं टाळते. माझ्या आयुष्यात दुसरा कुणी आला हे तुला ओरडून ओरडून सांगते, तरी तुला विश्वास बसत नाही. त्याला मी तरी काय करू? एक वेळ असतं ग मिनल, ते कुणावरही आणि कशावरही लवकर ठेवा विश्वास तयार होत नाही. किती वेडे असतात रे तुमच्यासारखी लोक. अरे कुणावर विश्वास ठेवू नको, पण स्वतःच्या डोळ्यावर तर विश्वास ठेवशील ना. अरे बघ बघ, दुसऱ्याचं मूल वाढतं माझ्या पोटात, ह्यावरही विश्वास नाहीये करायचा. म्हणून सांगते, भूतकाळ विसर. नीलम तुझं भविष्य आहे. नीलमचा पत्नी म्हणून स्वीकार कर. खरं तर मला तुला हे सगळं बोलण्याचा अधिकार पण नाहीये, कारण मी स्वतःच्या स्वार्थासाठी तुला धोका दिला. काय झालं अक्षय? उजळे तुझ्या हसूने चंद्र हे. आई, हा कशाला आला होता इथे? अरे सर्वेश, तू चक्क बोलतोस माझ्याशी? नाही म्हणजे काही दिवसापासून त्या ताईसमोर उभं राहायची पण इच्छा नव्हती ना रे तुझी? मी तुला काय विचारलंय? त्याचं जाऊ दे, त्याला निदान प्रश्न तरी पडतात म्हणून तो उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला तर प्रश्नच पडले नाही, त्यामुळे उत्तर शोधण्याचा प्रश्नच उरत नाही. तुम्ही फक्त निर्णय घेतले, चालती हो, लग्न कर, निघून जा. पण मी तुला काही बोललोच नाही. ताईशी अबोला धरून सर्व काही बोललास. ताई ताई, तू स्वतःसाठी जग. तू स्वतःसाठी कधी जगणार आहेस असं बोलायचं असणार आहे. मग आता मी जगतीये ना माझं आयुष्य, मग का त्रास होतोय तुम्हाला? पण ताई, तू जे वागली आहेस ते काहीही असेल, तो माझ्या जगण्याचा भाग असेल, स्वीकारा ना. अगं काय स्वीकारायचं ताई? तू लग्नाआधी आई होतेस ते हे तुला तरी पटतंय का? यात तुला तुझी चूक नाही वाटत? माझी चूक सुधारतीये ना मी, लग्न करतीये ना मी. म्हणून झालेली बदनामी नाही ना ग टाळतायत. अगं तुझ्या या चुकीचं भांडवल झालंय या सोसायटीमध्ये आणि समाजामध्ये, त्याचं काय करायचं?
ठरवलं असतंस ना तर या सगळ्यांकडे दुर्लक्ष करता आलं असतं. अरे समाज काय, सोसायटी काय, चर्चा तर करणारच. इथे जरा कुणाशी बोलताना पाहिलं तरी नावं जोडून मोकळी होता. इथे तर त्यांना आयती संधी मिळाली, चर्चा तर करणारच. पण संधी तर तूच दिलीस ना. संधी? हो रे, बरोबर बोललास तू. संधी तर मीच दिली आहे. ताई, अमित, अमित तू इकडे? तुला भीती नाही वाटत का रे इथे यायला? भीती? भीती कसली ताई? अरे माझ्यासारखी व्यभिचारी मुलगी या सोसायटीत राहते आणि जर तुम्ही तिच्याशी बोललात तर तुमच्याही नावाची चर्चा होईलच ना रे. ती तशी होतच असते. लोकांना चर्चा करायला कारणच लागतं. एक गैरसमज पुरेसा असतो. आपण या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत बसायचं नसतं. सांग हे तुझ्या मित्राला, सांग त्याला जास्त महत्व कोणाला द्यायचं, सोसायटीला की आपल्यांना? जरा समजा. आता वेळ माझ्यावर आली आहे म्हणून सांगत नाही, पण जेव्हा वेळ तुमच्यावर येईल ना निदान तेव्हा तरी या समाजाच्या चर्चेंना महत्व देत बसू नका. कोळबडून पडाल. दरवेश, काय झालं रे? काही नाही रे. ताई अशी का बोलून गेली? मला सर्व माहिती आहे. अरे आतापर्यंत ती तुमच्या पाठीशी उभी होती आणि आज तिला तुमची गरज आहे तर तिला आधार देता सोडून तिला दोष देता. अरे अमित, तिला दोष नाही रे देत आम्ही, पण तिच्यामुळे काय सहन करावं लागतंय हे तिला सांगत आहोत आम्ही. अरे सण तिला करायला लागत आहे ना. तिने तुमच्यासाठी जगणं मंजूर होतं, पण ती स्वतःसाठी जगली तर तुम्हाला ते मान्य नाही. अरे अमित, पण तिने काय चूक केली हे तुझ्या लक्षात येत नाही का? चूक सगळ्यांकडून होते, तशी तिच्याकडूनही झाली. अरे माफ करण्यासारखी नव्हती तर तिला सदाच मारून लागायचं अरे, ना. काय बोलतोय तू? योग्य तेच बोलतो आहे. तिच्यामुळे तुझं शिक्षण झालं होतं आणि तिच्या मेहंदीमुळे तुझं नाव होणार होतं आणि तेही तुला चालणार होतं. पण तिने स्वतःसाठी जगायचं काय ठरवलं तर त्यात एक चूक झाली तर तुमचं असं डोक्याची भीती वाटायला लागली. अमित, अरे तू मला चुकीचा समजत आहेस रे. खरं तर काय करावं आणि काय व्यक्त व्हावं हे नाही रे सुचत. अरे उभे राहा रे तिच्या पाठीशी. तिला गरज आहे तुमची. कळत आहे रे मला सर्व. अरे कल्लं असतं तर ते वागले नसतात. अरे नरेंद्र नाही समजू शकतो, पण तू सुद्धा असं वागू शकतो याचाच डबल वाटतंय. अरे कशाची लाज वाटते आहे? जे घडलं आहे त्याला इतकं का महत्व देतात? जगातला पहिलाच प्रसंग असा आहे का त्याला तुम्ही तो देतात? अमित, अरे तू एकदा माझ्या जागी उभा राहून बघ, बघ तुला कळेल. तुझ्या बाजूलाच उभा आहे म्हणूनच मी ताईला समजू शकतो. सांगते सर्वेश, अरे तुला आपले मित्र कळले नाही तिथे तुला तुझी ताई काय करणार? म्हणजे अरे तुला आम्ही काय बोलूया भीतीने तू आमच्यात एकटा चालतो आहे. आम्ही मित्र तुझ्यासाठी उभे राहून काही विचार करू शकत नाही. काय ओळख रे तू आम्हाला? अरे अडचणीत उभे असतात त्याच खरे मित्र असतात. अमित, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. असं तुला वाटत आहे? तुझ्या माहितीसाठी सांगतो, आम्ही तुझ्या माहितीसाठी सांगतो, आम्ही मित्र असून पण तुझ्या ताईच्या पाठीशी उभे आहोत. पण तुम्ही भाऊ असून तुमच्या बहिणीला ओळखू शकत नाही हे मात्र लक्षात ठेव. तुम्हाला संधी होती तिच्या उपकाराची परतफेड करायला, पण तिच्या उपकारापेक्षा तुम्हाला तुमचं अस्तित्व महत्वाचं नाही रे अमित. ताईला तू आई म्हणत होतास ना? सांग ना, ताईला तू आई म्हणत होतास ना? पण आई तर राहिली दूर, ताईला पण जमून बसणार आहे. वेळ आहे अजूनही, विचार कर. त्यानंतर एकटा पडशील. अमित, जो स्वतःच्या अडचणीने समोर जाऊ शकत नाही तो या मित्रांच्या अडचणीमध्ये काय मदत करणार? अरे कधी कधी तू खरंच आमचा मित्र आहेस का याचीच आम्हाला शंका येते. अमित, अरे अमित थांब ना, अमित थांब ना.
माझा कितीही द्वेष केला तरीही मी काहीच बोलणार नाही. तुला काही गोड आहे का? काही बोलायला? नाही, तरी एक बोलायचंय मला. तुला काही तोंड आहे का बोलायला? नाही, तरीही मला बोलायचंय. गर्भपात का केलास हे जर सांगत असेल तर ते मला ऐकायची पण इच्छा नाही. कारण आता वेळ निघून गेली आहे. खरी वेळ तर आता आली येणार आहे तुम्हाला सगळ्यांना यातून मुक्त करण्याची. मी लग्न करते. मेहरबानी करत नाही तू आमच्यावर. मेहरबानी तर मी माझ्यावरही करत नाहीये रे नरे. श्रीकृष्ण द्रौपदीला समजावताना सांगतात नियती खूप क्रूर असते. ती आपण काय विचार करतो त्याने बदलणारी नसते, तर ती आपल्या कर्मांना परिणामांमध्ये बदलत असते. तुझ्या कर्माचे फल आहेत ते तुलाच भोगायचे आहे. अगं लग्न केलंस तरी आमचा त्रास कमी होणार नाही. अगं प्रेम एकाशी, संबंध दुसऱ्याशी, आता लग्न तिसऱ्याशी. मग काय प्रॉब्लेम आहे तुझा? आता लग्न करते ना मी. ज्याच्या आशेवर होती तो नाही आला, मग ज्याने हात पुढे केला त्याचा स्वीकार करावा म्हटलं आणि संपवा एकदाचा हा टॉपिक. अरे त्यापेक्षा स्वतः जपून घे. ते तुझ्या आणि आमच्या फायद्याचं ठरेल. लाज वाटते मला तू बहीण असल्याची. खरंच लाज वाटते. नरेन, अरे काय बोलतोयस तू? योग्य तेच बोलतोय, कारण ही त्याच लायकीची आहे. नरेन, नरेन, ताई, अगं नरेनच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. इतका तिरस्कार असतो का ग बहीण भावांच्या नात्यात? बहिणींकडून चूक झाली तर त्यांचा इतका द्वेष करतात का ग हे भाऊ? पण जेव्हा जेव्हा त्याच बहिणींबरोबर काही चुकीचं घडतं तेव्हा कुठे असतात ग हे भाऊ? ताई, अगं तू मनाला लावून नको ना घेऊ. नाही ग, मनाला लावून नाही घेत. वाटलं म्हणून बोलले. ताई, या इथे. तुम्ही बसा आधी. बसा इथे. थांबा, आलेच मी. हे घ्या, दूध प्या भाऊ. अहो सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये तुम्ही. ठेव तिथे, मी घेते. नंतर नाही, आत्ताच घे. अगं मी खरंच घेईन. ठेव तू. पूर्वी तुला नाही राग येत का ग माझा? हो, येतो ना. जेव्हा जेव्हा तू स्वतःची काळजी घेत नाहीस ना तेव्हा खूप राग येतो मला तुझा. निदान तू तरी आहे माझ्यासोबत. थँक्स. थँक्स राहू दे बाजूला. हे दूध घे आधी. घेईन मी. पण नक्की घे हा. घेईन मी. बरं, ठीक आहे. आणि हे दूध घेऊन शांत आराम करणार आहेस तू, ठीक आहे? उर्वी, चहा घेणार का ग? हा, देऊ का? नाही नको, मी घेईन नंतर. तू तुझी कामं आटपून घे. ठीक आहे, येते. पण हे दूध संपवायचंय तुला. हो ग, संपवीन मी.
हाय मिनल. मिनल. विकी, तू कधी आलास? अगं कसले विचार करतेस? काही नाही, बाहेर बघत होते. एवढ्या गर्दीत पण माणूस किती एकटा असतो ना. म्हणजे तुला अजूनही एकटं वाटतंय का? नाही नाही, आता तू आहे ना माझ्यासोबत, मग मला काय एकटं वाटेल? हा, मग आता असं विचार करत बसायचं नाही. आणि हे काय? माझ्या बहिणीने दूध दिलं. हे दूध प्यावं असा आग्रह आहे तिचा. बरं, तू बस, मी तुला चहा आणते. हो, चहा चालेल मला. चहा येतोय. तिला माझ्याशिवाय पर्यायच नव्हता. अरे आता हे तुला सगळं फोनवर सांगू का? चल ठेव, नंतर करतो फोन तुला. ठेव. चहा काय रे, घाईत आहेस का? नाही ग, मी निवांत आहे. पुढे जायचं आहे का आपल्याला? नाही, मी तुला सहज बोलवलं होतं गप्पा मारायला. अगं गप्पा काय, आपण बाहेर पण जाऊन मारू. जाऊया का? हो जाऊया, पण आज नको. थोडे दिवस थांब, मला बरं वाटलं की जाऊ आपण. नक्की ना? हो नक्की. तू बस ना, चहा घे. हो. खूप छान झाला चहा. माझ्या बहिणीने बनवलं. मग तर खूपच छान. त्याला बोलण्याचा काही संबंध नाहीये. तो माझा होणारा नवरा आहे. विकी, चल आपण बाहेर जाऊन बोलू. हे इथे आपल्याला बोलून देणार नाही. सांगितलं होतं ना आपल्या अवकातीमध्ये राहायला. आता कळलं ना तुला? नाही, सोड त्याला. सोड. तुला जे बोलायचं होतं ते तू बोललास. आता अजून काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोल. येते मी. चल विकी. ताई, आता मात्र चुकतेस ना तू. थँक्स. ते दूध तिथेच राहू. मी आले की घेते. काय करू नये मी इथं? नाही, आता मी त्या दोघांना पण सोडलं नाही. मारून टाकलं. दोघांनाही मारून टाकलं. अरे अरे काय करतोय तू? तू जरा शांत राहा ना प्लीज. अगं कसा शांत राहू? एक तर ती ह्या घरात राहील, आता आपण तरी राहू. अरे नरेन, मेहरबानी कर आणि शांत राहा. अरे दादा, काय झालंय तुला? निदान तू तरी शांत राहा. अरे तुझी बहीण काय दिवस राहते ते पाहतोय ना. अरे हे गेले 3 महिने पाहतोय आणि ऐकतोय. तरी तुम्हाला शांत राहा म्हणतोय. अरे ती चुकीची वागली आहे माहित आहे, पण तू आता जे वागतोस ते योग्य आहे का? अरे तू कसा शांत आहे याचीच मला बरं वाटत आहे. मग काय करायला हवं अशी तुझी अपेक्षा आहे? अरे जिच्या एका चुकीसाठी तिला मारण्याच्या गोष्टी करतोस, तिने 100 अपघात पोटात घातले तुझे, हे विसरतोय? तिच्या इतक्या भयंकर आपण केलं नाही कधी. अरे अपराध हे अपराध असतात आणि आपल्यात क्षमा करण्याची जर हिंमत नसेल ना तर कुणाला बोलण्याचाही काही अधिकार नाहीये तुला. तू मला बोलते आहेस? अगं तुला सुद्धा मी चुकीचं वाटतोय. तसं नाहीये, तसं नाहीये. पण
आणि आपल्या चुका होतात तेव्हा त्यांना आपणच माफ करायचं असतं रे. जाऊ दे वहिनी. अगं याला समजण्यात काहीही अर्थ नाही, कारण हा स्वतःशी दुसरा कोणाचाच ऐकत नाही. सर्वेश, तू माझ्यासोबत जास्त शहाणपणा करत जाऊ नकोस, नाहीतर मी विसरून जाईल की तू मला भाऊ आहेस. अरे काय बोलतोय तू हे? मेहरबानी कर आणि माझ्यामुळे आपापसात भांडू नका. हे तू आम्हाला सांगू नकोस. हा तू आधी केव्हा जमवला आहे? अधिकाराचं काय घेऊन बसलाय? हे तू आम्हाला सांगू नकोस. आम्हाला फक्त एवढंच सांग. मी तर सगळंच गमावलं. हे आता सांगू नको आम्हाला. आम्हाला फक्त एवढंच सांग. तू जा काही इथून की आम्ही जाऊ? तुम्हाला कोणालाही इथून जायची गरज नाही. मीच जाते. मग जा. जा तू इथून. अरे काय बोलतोय? 3 महिने सहन केलं ना, अजून 5-10 मिनिटं सहन करा. अगं 5-10 काय? 1 मिनिटावर हाची लायकी नाही तुझी. अरे दात घासा पद्धती काय बोलतो तर? अरे भाऊ आहे तिचा, तिची ओळख तुझ्या बहिणीला सत्य परिस्थिती काय आहे हे जेव्हा तुला कळेल ना, तेव्हा तर काय जाग बदलणार तुझी. काय बोलताय तुम्ही हे? अक्षय प्लीज काही बोलू नकोस. नाही मिनल बोलू दे मला. अक्षय प्लीज काही बोलू नकोस. मिनल तू गप्पा राहा. अगं आता माझं कुणाला गप्पा होतीस? अगं याच्यासाठी, अगं याने तर तुझी आवाज आहे त्याची, अगं याने तर तुझ्या आवाज आहे त्याचा बाजार बांधलाय. अक्षय, तू आता माझ्याला पार करतोय. अरे बरे तुम्ही पार केल्यात रे. हिला कधी समजण्याचा प्रयत्न केलात तर नाही. अरे हिला दिवस गेल्या करतात तर माझ्या तुझ्या बसला गेली. पण काय झाले असेल याचा एकटा विचार वाटेल मला. अरे तुमच्या ताईने मर्यादा पार केले नाही तर त्या हरामखोर विकीने तिच्यावर 5 बलात्कार केला. काय? अगं ताई, हे तू आम्हाला का सांगितलं नाहीस? अगं ताई, अगं निदान मला काही सांगायचं नाही. मी समजून घेतलं असतं का नाही मला सांगितलं? मलाही सांगितलं नाही. 100 वेळा विचारलं असेल पण एक अक्षर सुद्धा खरं बोलले नाही. शेवटी विकीच्या मित्राला गाठून मी आता छडा लावला, कारण मिनेलो माझा विश्वास होता. काय बोलणार होती रे? काय बोलणार होती? त्याला एकटीनेच मी धडा शिकवला असता, पण त्याने आधीच तुला एका केसमध्ये अडकवण्याचा प्लॅन करून ठेवला होता. दारू पिऊन एका अर्धनग्न मुलीच्या बाजूला तू बसलायस असा व्हिडिओ त्याने मला दाखवला. नाही नाही ताई, अगं असं मी काहीच केलं नाही. यात तुझा काहीही संबंध नाही हेही सांगितलं, पण त्याने तुला दारू पाजून तुला फसवून तुझा व्हिडिओ बनवला हे तुला माहिती का रे? अरे करा, जा कर अजून काढ्या. अरे कर ना. अरे 1000 वेळा सांगितलं त्याच्याबरोबर राहू नको, तो चांगला मुलगा नाहीये, त्याची संगत सोड. पण तेव्हा तुला आम्ही चुकीचे वाटत होतो. अरे मजा मारलीस तू, पण त्याची सजा भोगतीये मी. कुणी येणारा नव्हता, फक्त तो येणार आहे असं तुम्हाला भासवत होती, कारण मला वेळ हवा होता आणि तुम्हाला तो द्यायचा नव्हता. ह्या अक्षयने माझ्या डोळ्यात माझे प्रॉब्लेम्स पाहिले. मी खोटं बोलतेय हे लगेच यांनी जाणलं. तुम्ही तर माझे सख्खे भाऊ होतात ना रे. आईच्या ठिकाणी मानलेलं ना मला. मग आपली ताई असं काहीच करणार नाही असं एकदाही नाही वाटलं का रे तुम्हाला? माझ्यावर रागवण्याचा अधिकार तर या अक्षयला. आम्ही लग्न करणार होतो, पण मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करतेय असं ऐकलं किती संताप व्हायला हवं होतं रे याचा. माझ्या पोटात दुसऱ्याचं मूल वाढतंय हे कळायला याने काय करायला हवं होतं माझं. एकदा तर याचा अपमान करून मी याला पाठवलं, तरीही हा शांत होता. असा जोडीदार लाखात एक असतो आणि तो माझ्या नशिबात होता. अरे आहे त्या परिस्थितीत त्याने मला स्वीकारलंही असतं.
असतं, पण दुसऱ्याचं मूल पोटात घेऊन या भल्या माणसासोबत कसा संसार करणार होती रे मी? एकदा बोलून तरी पाहिजे होतीस ना. नाही म्हणाला नसतास हे माहिती होतं मला, पण ज्या दिवशी माझ्यावर अत्याचार झाला त्याच दिवसापासून मी कुणाचीच राहिली नव्हते. अत्याचार फक्त माझ्या शीलावरच नाही तर माझ्या मनावरही झाला होता. शेकडो नजरा अपराधी भावनेने मला घायाळ करत होत्या. अरे अरे इतरांपेक्षा आपल्याने जास्त जखमा दिल्या होत्या. द्रौपदीसाठी एकही कृष्ण धावून आला नाही. अरे एकालाही कृष्ण होता आला नाही. झाले होते ते फक्त दुर्योधन आणि दुःशासन. तुला समजून घे, आमची चूक झाली. जाऊ दे, आता वेळ निघून गेली. थांब ताई, अगं ते दूध पिऊ नकोस. का? अगं नको पिऊ, दे इकडे. अरे पण अर्ध प्यायली मी. काय ताई, डॉक्टरकडे चाल ना. हे अक्षय, आणि ताईला डॉक्टरकडे घेऊन चाल ना. काय झालं? तिला आता मानसिक आधार देण्याची गरज आहे का रे? अरे त्याआधी तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. हे सर्व पूर्वी अक्षय आणि त्याला मी डॉक्टरकडे घेऊन ताई चाललं डॉक्टरकडे. अरे काय झालं तुला? काय वाटत नाही ताई? या दुधात मी विष टाकला आहे. अरे नको आपली बहीण मला माझ्या स्वतःच्या हाताने मारायची होती. अरे दादा, तू माणूस आहेस की हैवान आहे? आपल्या ताईला मारण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला गेला. ताई, अगं माझी चूक झाली. चल ना ग डॉक्टरकडे, चल ना. मी चुकलो ताई, मला तू हवी आहेस. ताई चल ना ग, चल डॉक्टरकडे. ताई चल. ताई अगं माफ कर मला. तुमची ताई आधीच मेली, तिला अजून काय मारणार आहे तुम्ही? आपण डॉक्टरकडे जाऊया ना. तुम्ही जर माझ्यासोबत उभे असताना तर आयुष्यभर लढली असती रे मी. खरं सांगू, मला या समाजाचा नाही तर तुमचा जास्त त्रास झाला. पूर्वी ती फाईल ताई, संपवून आले होते. बिल्डिंगच्या टेरेसवर मरून पडलाय. चहातून विष दिलं होतं मी त्याला. बाहेर जाऊ दिलं असतं तर त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवलं गेलं असतं. म्हणून मी त्याला टेरेसवर घेऊन गेले. त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. त्याला वाचवण्यासाठीचा मला एकही मार्ग सोडायचा नव्हता. अगं काय केलं ते? अगं त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला सजा दिली असती आपण. त्याने माझं समाधान झालं नसतं. खरं तर मला असं करायचंच नव्हतं, पण मी लग्न करावं नाहीतर गर्भपात करावा असा या नरेनचा हट्ट. आपल्याच बाळाचा जीव कसा घेऊ शकत होते रे मी? आपल्या बाळाला मारण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हती. म्हणून हे मूल ज्याचा आहे त्याच्याशी लग्न करायचा मी निर्णय घेतला. मी गेली होती
विकीला भेटले. मी त्याला सगळं सांगितलं. त्याने मान्यही केलं. मला हॉस्पिटलमध्ये चेकअप साठी घेऊन गेलं आणि तिथेच मला फसवून माझा गर्भपात केला. त्यांनी माझ्या बाळाला मारायला नको हवं होतं. माझ्या बाळाला मारायला नको हवं होतं. माझ्यावर अत्याचार करून माझं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंच होतं ना. पण माझ्या जगण्याचा आधार का संपवला? मग त्यालाही जगण्याचा अधिकार नव्हता ना, म्हणून मी संपवलं त्याला. विकीच्या आणि माझ्या मरणाला जबाबदार मी आहे. इतर कोणालाच जबाबदार धरू नये अशा माझ्या कबुली जबाबाचा व्हिडिओ मी माझ्या मोबाईल मध्ये बनवून ठेवला. काय केलं ते? माफ कर रे अक्षय, मला खरंच माफ कर. तुला खूप त्रास दिला ना रे मी. माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का रे? कुमारी माता मला बनवण्यात आली. दोष माझा नव्हता रे, माझा दोष नव्हता. पण समाजाची दृष्ट मला ऐकावी लागली. मला कुमारी नाही, ते सौभाग्यवती होऊन मरायचंय. अक्षय, जर मला मरण आलं तर तुझ्या नावाचं कुंकू माझ्या कपाळी लावशील का रे? नीलमची मनापासून माफी मागून हे मागते. सांगणार रे, लावशील ना तुझ्या नावाचं कुंकू? तू तर माझं स्वप्न आहेस. अगं तू तर माझी जिंदगी आहेस. अगं तुझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही का? पूर्वी स्वतःला आवड मिळेल. अगं एक जन्म नाही तर काय झालं? अगं 6 जन्म वाट पाहिली मी तुझी. मीना, मीना, मीना काय होतं? मीना, मीना सोडून जाऊ शकत नाही. मीना, मीना.